शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या कपाशी शेतामध्ये उभं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप चांगली कंडिशन आहे. बघा किती पात्या लागलेल्या आहे, जवळ 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 जवळ. परंतु सध्याच्या जो पाऊस आहे, पावसामुळे किंवा आपण नेमका आजचा जो विषय आपला व्हिडिओचा तो म्हणजे पातीगळ. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाला जेवढ्या पात्या लागतात तेवढ्या पूर्णपणे पात्या आपण टिकवू शकत नाही, हे पण तेवढं सत्य आहे. आणि जेवढा लागलेला माल आहे त्या मालाचं पूर्ण कन्व्हर्जन आपण उत्पन्नामध्ये करू शकतो हे शक्यच नाहीये. कारण याच्यामध्ये सर्वांचा वाटा असतो, निसर्गाचा असतो, काही किडींचा असतो. तर यामुळे आपल्याला जेवढं उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न आपल्याला भेटत नाही. पण आता जो लागलेला माल आहे तेव्हा जास्तीत जास्त माल आपण टिकवण्याचा प्रयत्न आपण करणारच आहे. परंतु जेवढा माल जास्त आपण टिकवता येईल तेवढा आपण टिकवण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पातीगळचे कारण काय ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही बघू शकता आता इथं माल तर भरपूर लागलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात पातीगळ पण झालेली आहे. तर आता ही जी पातीगळ आहे, आता ही पातीगळ काही आपण थांबवू शकत नाही. तर याच्यामध्ये महत्वाची जी पातीगळ झालेली आहे ते पण आपण बघणार आहेत की कोणकोणत्या प्रकारची झालेली आहे आणि पातीगळ होण्याचे कारण काय. सर्वात महत्वाचं म्हणजे की पातीगळ जे आहे, पातीगळ एक तर एक नैसर्गिक पातीगळ होते. दुसरं म्हणजे की जे झाड आहे, झाडामध्ये इथिलीनचं प्रमाण वाढल्यामुळे जे इथिलीनचं प्रमाण इथिलीन काय करते, इथिलीन म्हणजे कोणत्याही पिकाला पिकवण्याचं काम करते. आता इथिलीनमुळे होणारे पातीगळ. त्यानंतर दुसरं म्हणजे जे आपण मायक्रोन्यूट्रिएंट आहे, खताचे जे कमतरता, जसं आपण एनपीके देतो, पण बरेचसे शेतकरी जे आहे एनपीके सोबत त्याशिवाय सोडून, जर म्हटलं एनपीके सोडून दुसरं कोणताही जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे सूक्ष्मद्रव्य आहे ते देत नाहीत. त्यामुळे पण एक प्रकारची पातीगळ होते. तिसरं कारण म्हणजे एक बुरशीमुळे होणारे पातीगळ, की बुरशीचा जो अटॅक आहे, बुरशी आल्यामुळे पातीगळ होते. तर आपण बघू की आता जसं एनपीके शिवाय आपण जर म्हटलं तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरान हे अन्नद्रव्य आपल्याला देणं आवश्यक आहे. तर मॅग्नेशियम आणि बोरानमुळे जर बघितलं तर आता हे बघा तुम्ही, पाती ही गळलेली आहे. तर ही जी पाती, आता बोंड तयार झालेलं होतं पण तरी ही पाती गळलेली आहे, पिवळी झालेली आहे. तर पिवळी होऊन जे पातीगळ होते तर ती पातीगळ म्हणजे की बोरान किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियममुळे ज्या सूक्ष्म द्रव्य आहे त्याच्या कमतरतेमुळे पातीगळ होते.